जिल्ह्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रथमेश वारंग टॉस बॉक्स। इथे हा पुरस्कार दिला जातो प्रथमेश वारंग याला ओम पॅकर संघाचा एक आक्रमक असा गोलंदाज। कॅमेरामॅन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय प्रथमेश वारंग याला 64 धावांची दिनेश किरवे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो प्रथमेश याला। 64 धावांची खेळी साकारली या खेळाडूने, ज्याच्यामध्ये 7 षटकार आणि 2 चौकार। अभिनंदन प्रथमेश। सामन्याला सुरुवात होते। ध्रुव इलेव्हन संघ मैदानाच्या दिशेने जाताना कियान स्ट्रायकर्स आणि ध्रुव इलेव्हन या दोन संघांमध्ये आज सामना रंगेल। यापुढील सामना आर्श फायटर आणि शेट्टी पॅकर्स या दोन संघांमध्ये होईल। दोन्ही संघांना विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये आपण आल्याची नोंद द्यायची आहे। कियान स्ट्रायकर्स आणि ध्रुव इलेव्हन दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। शेट्टी पॅकर्सचे संघ मालक दिनेश शेट्टी इथे उपस्थित झालेले आहेत। आम्ही त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। कियान स्ट्रायकर संघाला विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। सचिन आणि शुभम गिरकर ही सलामीची जोडी मैदानामध्ये जाताना लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन। कियान स्ट्रायकर्स शेट्टी पॅकर्स संघाचे संघ मालक दिनेश शेट्टी हे व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत। शुभम गिरकर आणि सचिन केणी ध्रुवलन संघ क्षेत्ररक्षण सजवताना विनंती आहे संघाला की आपण सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे। पंचांना सुद्धा विनंती आहे की थोडस आपण घाई करायची आहे। आर्श फायटर संघाचे संघ मालक निखिल माधवी हे सुद्धा इथे उपस्थित झाले आहेत। त्यांनी सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। चला धन्यवाद डीजे। सामन्याला सुरुवात होते। या स्पर्धेसाठी जे नियम लागू केलेले आहेत ते 5 षटकांसाठी तुम्हाला 5 गोलंदाज वापरावे लागतील। हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे आणि तो खरंच चांगला आहे दोन्ही संघांसाठी। शुभम गिरकर स्ट्राइक वर सज्ज होतो। नॉन स्ट्राइकर एंडला आहे तो सचिन केणी। गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो रॉबिन। पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल टाटा एंड कडून। दुसरा सामना सुरू होतोय। पॉवर प्लेचं षटक। सामन्याला सुरुवात। पंचांचा इशारा येतोय। शुभम गिरकर स्ट्राइक वर सज्ज होतोय। समोर आहे रॉबिन। या स्पर्धेतील हा दुसरा सामना ध्रुव इलेव्हन वर्सेस कियान स्ट्रायकर्स। चांगला फटका सरळ बॅटने चेंडू ट्रॅव्हल करतोय तो
सीमारेषा पार. चांगली सुरुवात म्हणावी लागेल कियान स्ट्रायकर संघाकडून करताना. शुभम गिरकर एक डावखुऱ्या हाताचा आक्रमक फलंदाज. धावसंख्येचं खातं उघडतंय, शुभमचं खातं उघडतंय. धावसंख्या होते बिनबाद 4. जिच्यामुळे मी दुनिया बघितली. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू रॉबिन यांचा. समोर येतो शुभम. पुन्हा एकदा मोठा फटका आणि सरळ जाऊन विसावतोय तो. निलेश यांच्या हातामध्ये धक्का मिळतोय. या स्ट्रायकर संघाला पहिल्याच षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवर शुभम माघारी फिरतोय. धावसंख्येमध्ये 1 गडी बाद 4. डीजे. शुभम माघारी फिरतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. हॅलो साहिल उर्फ जेसन. एक अष्टपैलू असा खेळाडू मैदानामध्ये स्ट्राईकवर सज्ज होतोय. पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश आलंय ते ध्रुव 11 संघाला. पुन्हा एकदा रॉबिन चांगला चेंडू. चेंडूला सन्मान देतोय. तत्पूर्वी थोडासा लेझी रनअप आपल्याला इथे पाहायला मिळतोय तो जेसन कडून. जर चेंडू यष्ट्यांना डायरेक्ट लागला असता तर एक धक्का मात्र नक्कीच मिळाला असता तो कियान स्ट्रायकर संघाला. एक धाव मिळते. धावसंख्या होती ती 5 आणि मात्र आता स्ट्राईकवर फलंदाज सज्ज होतोय सचिन केणी. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना ध्रुव 11 संघ पहिलं पॉवर प्लेचं षटक पंचांकडून गाठ घेताना सचिन केनी ज्या खेळाडूची या मैदानावर खूपच षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते तो खेळाडू इथे मैदानामध्ये सज्ज होतोय खेळण्यासाठी. या आमदार चषक भांडूप प्रीमियर लीग 2025 मध्ये रॉबिन टू सचिन. चांगला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एका निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी करताना रॉबिन आतापर्यंत चेंडू टाकलेत ते 4 आणि धाव संख्या झाली आहे ती 5. 1 गडी बाद 5 बाद झालेला फलंदाज शुभम गिरकर ज्याने या सामन्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता आणि त्यानंतर मात्र तो माघारी फिरला. पुन्हा एकदा रॉबिन. पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू सीमारेषा पार. सचिनच्या बॅटमधून एक षटकार. धन्यवाद डीजे. चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर पहिला षटकार येतो या सामन्यातील. पुन्हा एकदा रॉबिन. आता मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू कट करतोय. 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा मिळतात सचिनला. 2 धावा मिळतात त्या संघाला. पहिल्या षटकाखेर धावसंख्या होती 1 गडी बाद 13. ध्रुव 11 वर्सेस कियान स्ट्रायकर्स या 2 संघांमध्ये चालू असलेला सामना खूप चांगला या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. कारण इथे पहिल्याच सामन्यामध्ये ओम पॅकर संघाचा खेळाडू प्रथमेश वारंग यांच्या बॅटमधून 64 धावा निघाला. एक आक्रमक अशी खेळी ज्या खेळाडूने साकारली आणि जो मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी झाला. खूप चांगली सुरुवात केली म्हणावी लागेल या स्पर्धेची. निलेश मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. संघासाठी दुसरं वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन समोर आहे तो जेसन.
निलेश फुलटॉस पद्धतीचा चेंडू लेगच्या दिशेने कट करतो. एक धाव मिळते साहिलला. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल कियान स्ट्रायकर संघाकडून, परंतु एक गडी मात्र बाद झालाय शुभमच्या स्वरूपात. एक आक्रमक असा फलंदाज ज्या खेळाडूकडे चौकार आणि षटकार मारण्याची क्षमता होती तो खेळाडू मात्र माघारी परतलाय. पुन्हा एकदा निलेश टाटांकडून आडव्या बॅटने चेंडूची कट घेतो. विशू चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र सचिन माघारी फिरतोय. दुसरा गडी बाद होतोय कियान स्ट्रायकर संघाचा. फलंदाज मैदानामध्ये जातो तो प्रितेश. 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती 14. चांगली गोलंदाजीची सुरुवात करताना इथे ध्रुव 11 संघ 2 गडी आतापर्यंत बाद करण्यामध्ये यश आलंय. धावसंख्या पण मात्र चांगली उभारली आहे ती कियान स्ट्रायकर संघाने. धावसंख्या 14 आहे मात्र 2 गडी बाद झाले. पुन्हा एकदा निलेश पंचांच्या डाव्या बाजूने चांगला चेंडूला सन्मान देतोय. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव मात्र नक्कीच मिळते. इथे प्रितेशचं खातं उघडत आहे. संघाची धावसंख्या होते ती 15. कियान स्ट्रायकर संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण एक्स्ट्रा खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न साहिल यांचा. परंतु एकच धाव इथे मिळेल ती कियान स्ट्रायकर संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16. चांगली गोलंदाजी तितकीच चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा एक मोठा फटका. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार प्रितेशच्या बॅटमधून. धावसंख्या होते ती 22. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव मिळेल ती ते प्रितेशला. षटक संपतोय निलेश मात्रे यांचं. 2 षटकाखेर धावसंख्या आहे 2 गडी बाद 23. यानंतर होणारा सामना हर्ष फायटर आणि शेट्टी पॅकर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. यानंतर आपल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही संघाचे संघमालक व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. शेट्टी पॅकर्स आणि हर्ष फायटर. पाच षटकांचा आज सामना. या 5 षटकांमध्ये आपल्याला 5 गोलंदाज वापरायचे आहेत. हा एक नवीन नियम या स्पर्धेमध्ये लागू करण्यात आलेला आहे आणि तो खरंच खूप सुंदर आहे दोन्ही संघांसाठी. नवीन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्जा जो सध्याच्या टेनिस क्रिकेट 40+ मध्ये खूप चांगली कामगिरी करताना आपण ज्याला पाहतोय महेश कोपरकर. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याला दिला गेला होता प्रथमेश वारंग
ह्यांना एक विशेष पारितोषिक देताना दिनेश किरवे कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण आपला कॅमेरा समालोचन कक्षाच्या दिशेने फिरवायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहिल्या सामन्यातील प्रथमेश वारंग नायडा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. थँक्यू. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. कोणता समिंदर पोचतोय. महेश कोपरकर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. टाटा इंगाडून मारा गेला. समोर आहे तो साहिल, एक आक्रमक असा फलंदाज. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंगच्या दिशेने चेंडू जातो. एक धाव मिळते आणि थोडस मिसफिल्ड त्याचा फायदा. 2 धाव पूर्ण करतो तो साहिल. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅटची कट घेऊन चेंडू मात्र जातोय तो लॉंगनच्या दिशेने. 2 धाव पूर्ण करतोय तो साहिल. साहिलची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26. पुन्हा एकदा महेश कोपरकर स्लोअर वन पद्धतीचा चेंडू टाकण्यामध्ये माहीर असा गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा पार. षटकार. पोचते ती 32. चांगली फलंदाजी करताना 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 30 षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या आहे ती 32. पुन्हा एकदा महेश टाटा यांकडून मारा करेल पंचांच्या उजेबातून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अचूक फेक येते परंतु एक धाव मात्र इथे चोरटी पूर्ण करतो तो साहिल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू झाले. 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया प्रितेश कशा प्रकारे सामना करतोय तो महेशचा. प्रितेश सुद्धा एक चांगला फलंदाज ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलेला आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि चेंडू सारा सीमारेषा पार. पुन्हा एकदा प्रितेशच्या बॅटमधून षटकार. प्रीमियर लीग या स्पर्धेतील सर्व खेळाडूंना विनंती करतो की ज्यांचा सामना नाही आहे त्यांनी सीमारेषेवर उभं राहायचं आहे कारण चेंडू आणण्यासाठी आपल्याला वेळ लागतोय. सर्व खेळाडूंनी सहकार्य करायचं. पुन्हा एकदा महेश कोपरकर उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचे हात शरीरापासून विसावत आहेत. एक अवांतर धाव. वाईड चेंडू. धावसंख्या होते ती 40. 30रं षटक चालू असताना धाव किती आहे ती धावसंख्या झाली ती 40. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल परंतु तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली ती ध्रुव 11 संघाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेतो. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा होतो. एक धाव. धावसंख्या होते ती 41. 3 षटकाखेर धावसंख्या आहे ती 41. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण सीमारेषेच्या बाहेर उभं राहायचं आहे कारण चेंडू आणण्यासाठी विलंब होतोय. ज्यांचा सामना नाही आहे त्या खेळाडूने कृपया आम्हाला सहकार्य करा. या सामन्याची फर्स्ट इनिंग जशी संपेल लगेचच अर्श फायटर आणि शेट्टी पॅकर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचा आहे सामन्याचा. मी विनंती करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना की आपण या सामन्याची पहिली इनिंग संपली
की लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सलीम ध्रुव 11 संघाकडून वैयक्तिक असं चौथा आणि संघासाठी वैयक्तिक असं पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन सलीम समोर येतो साहिल. धावसंख्या येते 41. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने चेंडू सरळ सीमा पार. एक वेगळाच फटका इथे साहिलच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. थोडासा पुढे जातोय आणि आडव्या बॅटने सरळ चेंडू भिरकवतोय सीमारेच्या बाहेर. षटकार.
श्री सचिन चोरमुले साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे आणि या स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. त्यांचे सहकारी योगेश परब हे सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही भांडुपगाव प्रीमियर लीग आमदार चषक यांच्यातर्फे हार्दिक स्वागत करतो. नवीन गोलंदाजाचं नाव समजेल का? काय? अनिल. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करतोय तो साहिल. एक चोरट्या 2 धावा घेताना 22+2 अशा 3 धावा आलेल्या आहेत. खूपच खराब सुरुवात म्हणावी लागेल या निर्णायक षटकाची झाली आहे. आतापर्यंत धावा झाल्या 65 आणि चेंडू झाले ते 2. आता मात्र चांगला चेंडू, एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश ते अनिलला. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. निर्णायक अशा 3 चेंडूंमध्ये किती धावा बनवतो साहिल, कारण आतापर्यंत त्या साहिलने 3 षटकार मारले आहेत आणि सुद्धा संख्या फुल टॉस पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने सारा चेंडू महेश कोपरकर यांच्या हातामध्ये आणि एक धक्का मिळतो तो साहिलच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. एक सुंदर झेल आपण पाहायला मिळाला महेश कोपरकर यांच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज जातोय. या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रवीण उर्फ दादा. बघूया कशा प्रकारे या 2 चेंडूंवर आपली दादागिरी दाखवतात ते प्रवीण. हा खेळाडू सुद्धा एक मोठे फटके मारण्यासाठी माहीर असं समजला जातो, तो म्हणजे प्रवीण. धावसंख्या आहे ती 65. या षटकातील शेवटचे आणि निर्णायक असे 2 चेंडू. या 2 चेंडूंमध्ये आपण किती धावा बनवतोय. किया स्ट्रायकर संघासाठी नवीन फलंदाज स्ट्राईकवर सज्ज होतोय तो प्रवीण उर्फ दादा. अकुट टप्प्याचा चेंडू बॅट ठिकाणी घेतो. चेंडू सरळ जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 66. यानंतर होणारा सामना अर्श फायटर आणि शेट्टी पॅकर्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव. षटकाची सांगता होते 5 षटकाखेर. धावसंख्या आहे ती 66 आणि 67 धावांचं लक्ष ठेवलंय ते ध्रुव 11 या संघाला, कियान स्ट्रायकर या संघाने. मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो, हर्ष फायटर आणि शेट्टी पॅकर्स, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सहासष्ट धावा बनवले आहेत आणि 67 धावांचं लक्ष ठेवलंय ते ध्रुव 11 संघाला, कियान स्ट्रायकरच्या संघाने. शेट्टी पॅकर्स
शेट्टी पॅकेट्स आर्च फायटर दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अक्षय मेसरी शेट्टी पॅकेट्स संघाचे कर्णधार आणि श्रीकांत नारायणकर हे आर्च फायटर संघाचे कर्णधार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी सचिनजी चोरमुले यांना विनंती करतो की यानंतर
हाँ तो चालू करते बोलते हैं। ठीक है ठीक है। क्योंकि वो जब आप बात कर रहे हो ना तो तभी भी वो चालू है गाना, तो इसलिए मैं ठीक है ठीक है, कर दो अभी वो। चांगला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश. कॉपीराइट पे जाता है और प्लस कैसे अगर 4-6 से आएगा तो ही उसको डीजे वाले को बजाने पड़ेगा। ओके, जब आप बात करोगे ना तो उसको पॉज कर लेना। आता गाणं चालू आहे. ओव्हर झाली, ओव्हर झाली सध्या. बोला किती 2. पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे ती काम काम 2 काढल्या 2. हां दोन्ही बोललं 2. हां मगाशी पहिल्या षटकाखेर धावसंख्या आहे ती 13. संघासाठी दुसरं वैयक्तिक असं पहिलं. स्वतः साहिल गोलंदाजी मार्गावर सज्ज होतो, समोर आहे तो रॉबिन. 67 धावांचा पाठलाग करतो ध्रुव 11 संघ. दिनेश कोपरकर हे ते उपस्थित झालेले आहेत. आम्ही मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. साहेब आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. गोलंदाज साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर टाटा एंड कडून मारा करेल, समोर येतो रॉबिन. नाही 2 आहेत, 2 वर आउट आहे ना. याच्यात 3 फिल्डर बाहेर जातात आणि त्याच्यात 2. दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकताना साहिल. आडवा बॅटने चेंडू, खूप चांगला फटका येतो रॉबिनच्या बॅटमधून येतो, चेंडू सीमा पार, चौकार. धावसंख्या होती 17. पहिलं षटक टाकलं होतं ते निलेश पातडे, ज्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतर मात्र गोलंदाजीला आला तो साहिल, त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारतो तो रॉबिन. अर्ज फायटर संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे. पुन्हा एकदा साहिल पंचांच्या डाव्या बाजूने, पुन्हा एकदा बॅटची कट घेतो, चेंडू हवेत आणि इथे मात्र बाद होतो तो रॉबिन. एक मोठा धक्का मिळतो ध्रुव 11 संघाला रॉबिनच्या स्वरूपात. धन्यवाद डीजे. रॉबिन माघारी परतोय, त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये जातोय तो एक आक्रमक असा फलंदाज, ज्या खेळाडूने मागची बीपीएल गाजवली होती, निलेश म्हात्रे. एक चांगला झेल इथे टिपला तो रूपम पाटील यांच्या स्वरूपात. रॉबिनला माघारी परतावं लागलं. साहिल खूप चांगली गोलंदाजी करताना निलेश म्हात्रे आपल्या स्ट्राईकवर सज्ज होतोय. सातत्याने या भांडुपगाव प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूची चर्चा केली जाते तो निलेश म्हात्रे आपल्या स्ट्राईकवर सज्ज होतोय. ध्रुव 11 संघाकडून खेळताना समोर आहे तो साहिल. चांगला चेंडू, बॅटची कट घेतोय, लेग साइडच्या दिशेने जातोय, डिक्लेअर झोन, पंचांचा इशारा येतोय. 1 धाव. धावसंख्या येते 18. भांडुपगाव प्रीमियर लीग आमदार चषक 2025 या स्पर्धेचं हे 9वं पर्व. एक दिमागदार उद्घाटन सोहळा इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा साहिल, पुन्हा एकदा चांगला फटका, सरळ बॅटने सरळ चेंडू सीमारेषा पार, चौकार. निलेशच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय.
धन्यवाद डीजे. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दुसरं पॉवर प्लेचं षटक ज्याच्यामध्ये 3 खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतात. अकुट टप्प्याचा चेंडू पडतोय परंतु उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा तो एक अवांतर धाव वाईड चेंडू. धावसंख्या आहे ती 23. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ध्रुव 11 संघाकडून करताना. रॉबिन, प्रणय आणि आता मात्र मैदानामध्ये आलेला निलेश. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकट घेतो, चेंडू जातोय डिक्लेअर झोन. एक धाव मात्र इथे मिळते संघाला. एक धाव मिळते ती निलेशला. धावसंख्या आहे ती 24. एक गडी बाद 24 बाद झालेला फलंदाज रॉबिन, ज्याने खूप सुंदर अशा 15 धावा बनवल्या, ज्याच्यामध्ये त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार आला होता. तो रॉबिन मात्र इथे माघारी परतलाय परंतु त्याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये आलेला नवीन फलंदाज निलेश मात्रे, ज्याने आल्या आल्या आक्रमण केलंय आणि 3 चेंडूंमध्ये एक चौकार मारून तो खेळ स्ट्राईकवर उभा येतो निलेश. पुन्हा एकदा साईल या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन समोर येतो निलेश. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट चिकट घेतोय आणि मात्र इथे पंचांचा इशारा येतोय एका धावेचा. डिक्लेअर झोन घोषांकित विभागामध्ये चेंडू जातोय. धावसंख्या होते 2 षटका अखेर 25. चला, विनंती आहे लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे कारण ही 5 षटके टाकण्यासाठी तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. हर्ष फायटर संघाचे खेळाडू आपण सर्वांनी समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला यायचं आहे. संघाचे कर्णधार आपली वाट बघत आहेत आणि माझ्या विनंतीला मान देऊन पहिला खेळाडू आलेला आहे गुरुप्रसाद राणे. नवीन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्ग प्रवीण उर्फ दादा. त्याच्याकडे एक असा कॉलम ठेवायला सांग ना त्याला. 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. 18 चेंडू 42 धावा. सामना नक्कीच रंगतदार होणार यात शंका नाही कारण 2 चांगले फलंदाज मैदानामध्ये आहेत आणि तितक्याच चांगल्या ताकदीचे गोलंदाज कियान स्ट्रायकर्स या संघाकडे आहेत. अठरा चेंडू 42 धावा. स्लोअर रन पद्धतीचा चेंडू पहिला प्रणयच्या बॅटमधून वैयक्तिक असा पहिला षटकार येतोय आणि प्रणय मात्र गेल्या वर्षी जी BPL ची स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक झळकवण्याचा मान मिळवला होता तो प्रणय मात्र इथे आता षटकाराने खाते उघडतोय या स्पर्धेतील. प्रवीण याच्या पहिल्या चेंडूवर आक्रमक होतोय तो प्रणय. विजू वाडेकर कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतो तो गोलंदाज प्रवीण. समोर आहे तो प्रणय. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू आणि सीमारेषा पार चौकार. पंचांचा इशारा देत चांगला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय तो प्रणय आणि चेंडू जाते सीमारेषा पार चौकार. धावसंख्या होते ती 35. 16 चेंडू आणि 32 धावांची गरज.
लंगनच्या दिशेने चेंडू जातो, साईल चेंडूवर येतो, एक धाव पूर्ण करतो इथे प्रणय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल ध्रुव इलेव्हन संघाची. संघाचे संघ मालक माझ्या डाव्या बाजूलाच बसले आहेत, एक स्मित हास्य त्यांच्या ओठांवरती. पुन्हा एकदा प्रवीण या षटकातील पुढचा चेंडू घेऊन समोर येतो निलेश म्हात्रे. चांगला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. हाँ मिलेगा तेरे को एक। धावसंख्या आहे ती 40. एक मोठा फटका मिडऑफच्या दिशेने. निलेश पाताडे खूप सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच संघासाठी 2 धावा वाचवल्यात. धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 42. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक. पाहूया या 13 चेंडू आणि 25 धावांची गरज. हाँ मैं लिखा था ना। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि इथे मात्र बाद होतो निलेश पाताडे. एक मोठा धक्का. तेरा धावसंख्येवर बाद होतो तो निलेश. नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मिस्टर बीपीएल पवनेश यादव, ज्याने गेल्या वर्षी ही स्पर्धा गाजवली होती. एक आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेऊन गोलंदाजी करतो तो हा गोलंदाज पवनेश. 12 चेंडू आणि 25 धावा. एक रंगतदार सामना आपल्या समोर सुरू आहे. कियान स्ट्रायकर्स वर्सेस ड्रू 11. 12 चेंडू 25 धावा. समोर येतो सलामीला आलेला फलंदाज प्रणय. टाटा एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल तो पवनेश. चांगला चेंडू बॅटची कट घेतोय. यष्टीरक्षक चेंडू अडवतो. एक धाव मात्र इथे मिळते प्रणयला, एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43. 11 चेंडू 24 धावा. डावखुरे हाताचा हा फलंदाज सलीम. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू. सलीम स्ट्राईक वर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय गोलंदाज पवनेश. 11-24
पॉइंटच्या दिशेवरून डोक्यावरून चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवर चौकार. दहा बॉल 20. 10 चेंडू 20 धावा. विजू वाडेकर आपण कुठे असाल तर समालोचन कक्षामध्ये यायचं. पुन्हा एकदा पवनेश टू सलीम. उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा. एक अवांतर धाव. वाईट चेंडू. चांगला चेंडू. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय परंतु एक धाव घेण्यामध्ये यश मिळत आहे. दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या आहे ती 49. 9 चेंडू आणि 18 धावांची गरज. सलामीला आलेला फलंदाज प्रणय मात्र आता इथे स्ट्राईक वर सज्ज होते. समोर आहे तो एक कियान स्ट्रायकर संघाचा एक तेज तर्रार गोलंदाज पवनेश यादव. टाटा हँड कडून मारा करेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने. आखूट टप्प्याचा चेंडू. चेंडू हवेत आणि चेंडू सरळ सीमा रेषा पार. षटकार प्रणयच्या बॅटमधून. जाऊन पोचते ती 57. आता मात्र चांगला चेंडू. एक निर्धाव चेंडू. शेवटचा का होईना परंतु टाकण्यामध्ये यश आलं इथे पवनेशला. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक चांगला सामना आपल्या समोर येतोय. नक्कीच रंगतदार असणार आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज.
6 चेंडू 10 धावा. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी निर्णायक षटक घेऊन सज्ज होतो तो गोलंदाज शुभम गिरकर. समोर सलामीला आलेला फलंदाज प्रणव उर्फ पांड्या. 6 चेंडू 10 धावा. एक चांगला सामना इथे रंगताना आपण पाहतोय या आदर्श स्पोर्ट्स क्रीडांगणावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर. वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत. 6 चेंडू 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावा. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो सलीम. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत कारण 7 चेंडूंमध्ये 8 धावा बनवायचे आहेत. एकेरी दुहेरी धावांवर भर दिला तरी या धावा होऊ शकतात हे चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना स्वतः कर्णधार पुन्हा एकदा हिरकर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु खूप सुंदर चेंडू मात्र इथे पडतोय वळतोय आणि एका निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप चांगली गोलंदाजी इथे मात्र करताना आपण बघतोय. गिरकर याला पहिला चेंडू मात्र थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर फेकला होता आणि त्या चेंडूवर एक अवांतर अशी धाव आली होती. 2 धावा आल्या होत्या. आता मात्र समीकरण आहे ते 5 चेंडू आणि 8 धावा. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या पसंतीला इथे नक्कीच उतरतोय. 5 चेंडू 8 धावा. पाच चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा गिरकर हे पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय तो इथे शुभम गिरकर. 4 चेंडू 8 धावा. आणि चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतो साहिल आणि इथे मात्र बाद होतोय तो सलीम. विशाल 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 3 चेंडू 8 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो तो अनिल. 3 चेंडू 8 धावा. डीजे भांडुपगाव प्रीमियर लीग 2025 आमदार चषक या स्पर्धेचा हा पहिला दिवस. पहिल्या दिवसातील दुसरा सामना जो आपल्या समोर सुरू आहे ध्रुव 11 वर्सेस कियान स्ट्रायकर्स. स्ट्राईकला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो अनिल. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी तो शुभम गिरकर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल कारण जो बाद झाला तो डावखुरा फलंदाज होता आणि आता तो स्ट्राईकला नवीन फलंदाज आला तो अनिल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. टप्पा पडतोय सरळ जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडू 8 धावा. मित्रांनो सामना जर तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या वाजवून या खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे. खूप सुंदर चांगलं कमबॅक करताना आपण इथे पाहतोय किया स्ट्रायकर संघाला. 2 चेंडू 8 धावा. थोडासा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. निलेश पाटणे चेंडू खाली आणि इथे गडी बाद.
जे समीकरण होतं 6 चेंडू 10 धावा, ते समीकरण मात्र आता येऊन टेकलंय. ते 1 चेंडू आणि 8 धावा. हा जर चेंडू यशस्वीरित्या गोलंदाजाने टाकला तर हा सामना कियान स्ट्रायकर संघ विजयी होऊ शकतो. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून नक्कीच ओळखला जातो. क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 36 धावा पण होताना बघितल्या आहेत. 1 चेंडूमध्ये 12 धावा होताना पण आपण बघितलेल्या आहेत. बघूया ते 1 चेंडूमध्ये 8 धावा होतात का. विशू वतनदार मैदानामध्ये दाखल होतो. एक उंचपुरा असा षटकारांचा बादशाह विशू वतनदार, ज्याच्या बॅटला चेंडू लागला की तो सरळ जाऊन पडतो तो सीमारेषेच्या बाहेर. परंतु आता मात्र समीकरण आहे ते 1 चेंडू 8 धावा. पाहूया शुभम निरकर टू विशू वतनदार या सामन्यातील शेवटचा चेंडू. एक चेंडू 8 धावा. चालू असलेला सामना कियान स्ट्रायकर्स वर्सेस ड्रीम 11 या दोन संघांमध्ये. एक मोठा फटका विशूच्या बॅटमधून सरळ सचिन केणी यांच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव आणि इथे विजयी होते कियान स्ट्रायकर्स संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, तसेच संघ मालकांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघ मालकांना आम्ही इथे शुभेच्छा देतो यापुढील सामन्यांसाठी. दोन्ही संघांना विनंती होते आपण शेक हँड करून घ्यायचंय.